लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून सिग्नलवर त्यांच्याकडून भीक मागून घेणाऱ्यांच्या विरोधात अहिल्यानगर जिल्हा प्रशासनानं कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीनं नगर शहरातील सिग्नलवर भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन करण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। आज नगर शहरातील डीएसपी चौक येथे भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्याची मोहीम राबवण्यात आली। यावेळी सदर मुलांच्या आईने सिग्नलवरच आरडाओरड करून मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। चालू सिग्नलवरचा हा प्रकार पाहून उपस्थित नागरिक सुद्धा काही काळ संतापले होते। या झटापटी मागचं कारण नागरिकांच्या लक्षात आलं नसल्यानं काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं। मात्र या परिस्थितीत सुद्धा ही कारवाई या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या संगोपनासाठी केली जात असल्याची समजूत काढून जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं काम सुरू ठेवलं। मी प्रशांत गायकवाड, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी। आपण उन्हामध्ये जे मुलं फिरतात ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला फोनद्वारे सूचना दिल्या। माननीय एसपी साहेबांनी सूचना दिल्या, त्या पद्धतीने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे आपण तातडीने उन्हामध्ये जे भिक्षेकरी मोहीम अंतर्गत भीक मागण्याचे जे काम करत होते लहान मुलं आणि महिला जे अशा लहान मुलांना घेऊन भीक मागण्याचं चौकामध्ये काम करतात, यांचं पुनर्वसन बालगृहामध्ये करावं, त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन करावं, या दृष्टीने आपण बाल कल्याण समिती समोर आज काही मुलं ताब्यात घेतलेले आणि हे एक लहान नाबा आहे जे की 5 वर्षाखालील आहे, त्याची आई आणि ते सोबत आणि वडील आणि दारू पितात, वडिलांवर कारवाई करावं नाही अशी महिलेची मागणी आहे। आणि त्या महिलेची मागणी तशी असल्या कारणाने यांना आपण बालगृहात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने महिलेला त्या दृष्टीने माहिती देतोय। बाल कल्याण समिती समोर हजर करून सदर मुलांना बालगृहामध्ये दाखल करून त्यांचं योग्य ते संगोपन आणि पुनर्वसन आपल्या मार्फत होणार आहे। आणि या चौकामध्ये आपण वेळोवेळी पाहता की वारंवार पाहता की आपल्या एसपी ऑफिस या चौकामध्ये आहे, कलेक्टर ऑफिस आपल्या या चौकातून जातं आणि कोर्ट आपलं या चौकात आहे आणि या चौकामध्ये आपले वरिष्ठ अधिकारी जाताना या मुलांकडे लक्ष ठेवतात आणि त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर सदर बालकांना चाइल्ड हेल्पलाईन कक्षामार्फत, जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत आपण त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ताब्यात घेतो। आज ही गोपनीय पद्धतीने मोहीम आखली गेलेली आहे आणि ह्या गोपनीय पद्धतीने मोहीम आखून आपल्या जे मुलं 6 वर्षापूर्वी होते ते आपण ताब्यात घेतलेले, ज्यांचे आणि आई आणि पालक त्या ठिकाणी आहे, त्या मुलं त्यांना ताब्यात द्यायचा प्रयत्न करून त्यांना बाल कल्याण समिती समोर हजर करून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आपण त्यांना मदत करणार आहोत। त्यांना ती माहिती देणार आहोत आपण। त्या मुलांचा त्या कुटुंबाचा फायदा केला जाणार आहे। या कुटुंबाचे वडील आणि आई वारलेले असतील त्यांना बाल संगोपन योजना, शासकीय योजनाची मदत करू आपण आणि त्या पद्धतीने त्यांचं कुटुंबाचं कल्याण करण्याचा दृष्टी विचार करू।